अनिल अंबानी हे ईडी समोर उपस्थित राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण ईडीनं अनिल अंबानी यांना पुन्हा एकदा समन्स बजावले। 3,000 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स बजावले। तर अनेक आरोपांसह बँक कर्ज फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा एक भाग म्हणून 24 जुलैला छापे टाकण्यात आले होते। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार दिल्ली आणि मुंबईत किमान 3 दिवस हे छापे टाकण्यात आले। हे परिसर आता 50 कंपन्या आणि 25 लोकांचे, ज्यात अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांचे अनेक अधिकारी समाविष्ट आहे। त्यामुळे आता अनिल अंबानी ईडी समोर उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री